तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकोबांचं संकीर्तन 23वा भाग. आज 23 तारीख आहे. ऐसे घडे कई कासयाने, ऐसे घडे कई कासयाने, येऊन आवास करिसी हृदयी, येऊन आवास करिसी हृदयी, येऊन आवास करिसी हृदयी. ऐसे घडे कई कासयाने, ऐसे घडे कई कासयाने, येऊन आवास करिसी हृदयी, येऊन आवास करिसी हृदयी, येऊन आवास करिसी हृदयी. पुढं अजून जायचंच आहे आणि जरा अवघडी आहे. मुळात अभंगांचा आपल्याला उपयोग काय, प्रवचनासाठी निरूपणासाठी होतो हे तो उघडच आहे. वर्षानुवर्ष ते सगळं काही त्याचा खरा उपयोग नाही. त्यानिमित्ताने समोर येतं हा व्यक्तिगत भाग झाला. पण त्यांचा जर खरा उपयोग हवा असेल तर त्यांच्याशी तादात्म्य होणं, त्यांना काय म्हणायचं आहे, कोणत्या अवस्थेत त्यांनी ते म्हटलं, आपल्याला ते कुठं लागू आहे, आपल्या व्यवहारात काय त्याचा उपयोग होईल का, काय अवस्था यातली आपल्याला येईल का. आपल्याकडे तुकोबांचं एक अभंग घ्यायच्या आधी आपण आज घ्यायचा होता पण नाही घेतला वेळेवर. ठीक आहे. कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झरत असे. तेव्हा त्यांना ज्या अवस्था येतात त्या अवस्था आपल्याला येतील का, याच्यासाठी खरं म्हणजे त्यांच्या अवस्था यातून समजून घ्यायचं. त्या त्यांच्या अभंगातून कळतात. कारण त्यांच्या अवस्थांचं इतकं जवळचं प्रतिबिंब कशात नसतं. माध्यम एवढंच आहे. खरंच सांगायचं तर व्यक्तीशीच कळू शकेल ते, पण तो संपर्क कसा होईल म्हणून त्याला हे माध्यम त्यातल्या त्याच जवळचं. तेव्हा अभंगाचा खरा उपयोग हा आपण त्याच्याशी किती तादात्म्य होतो, त्यातून स्वतःला किती घेतो आणि ते किती आपल्याला लागू पडतं आणि प्रकट करतं, हा खरा उपयोग. येऊन या वास करिसी हृदयी, ऐसे घडे कै कासयाने, न कळता काय करावा उपाय, जेणे आहे भाव तुझ्या पायी. असं त्यांचं स्वतःची अवस्था आहे. तर ह्याची गरज त्यांना का भासली इथं आपण गेल्या वेळेला आलो. तर आपण जे लौकिकामध्ये कर्तृत्वाच्या अंगाने गेल्या वेळेला विचार केला होता की लौकिक कर्तृत्व आहे, कुठली गोष्ट घडवण्याचं एक सामर्थ्य कर्तृत्व. तर ते घडवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे असं एक भ्रम असतो. घडवण्याचं सामर्थ्य नाही, घडवण्याचं माध्यम आहोत आपण.
सामर्थ्य असणं वेगळं, माध्यम असणं वेगळं. आपण हे माध्यम आहोत, तर ते त्याचं खरं आहे, पण वाटतं असं की ते सामर्थ्य आपल्याकडेच आहे. तर तसं नाही. ते सामर्थ्य ज्याच्याकडे आहे ते कधीतरी कळतं. पाऊस थांबवणं आपल्या हातात नाही, पाडणं आपल्या हातात नाही, ऊन पडणं आपल्या हातात नाही, सावली पडणं आपल्या हातात नाही, काहीच हातात नाही, अशी परिस्थिती आहे. हे सगळं लक्षात आलं म्हणजे मग ही ऊन पावसाबद्दल म्हणायचं नाही, आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाबद्दल आपल्याला लागू होतं. तर त्यातसुद्धा अमुक करायचं असं ठरवायचं, करायचा प्रयत्न करायचा, पण ते होईलच असंही समजायचं कारण नाही. झालं तरी माझ्यामुळं झालं असंही म्हणायचं कारण नाही. नाही झालं तर बाबा त्याची इच्छा नव्हती म्हणून झालं नाही, आपल्या त्यांच्या इच्छेची गाठ नाही पडली, असं झालं म्हणूनही आपल्याला ते घडलेलं दिसलं नसेल. या अर्थाने आपण बघितलं. त्यावर त्यांना हे लक्षात आलं की तू जर भगवंता खरा करता तू आहेस, आणि तू जर माझ्या अंतःकरणामध्ये येऊन वास करशील, तू आहेसच, पण जागा होशील असं म्हणून भरतारा आपल्याला तेवढा पूर्वपरिचय आहे या विषयाचा. म्हणून तर तू जर माझ्या हृदयामध्ये येऊन वास करशील म्हणजे थोडक्यात कायमचा राहून जागा राहशील माझ्या दृष्टीनं, तू जागा असशील तर फार बरं होईल. कारण खरा करताच त्यातला जागा झाला, त्याचं कर्मही अचूक असतं आणि त्याला कुठली अडचणी नसते, सामर्थ्यवान असल्यामुळे. त्यावेळी आपण कर्तुम अन्यथा कर्तुम बघितलं. तर तसं सामर्थ्य असल्यामुळे ही अडचणी येत नाही. तेव्हा हे पटलं म्हणून त्यांनी ही सुरू केलं. येऊन यावा असं करीसी हृदय, ऐसे घडे कै, असं कधी बरं घडेल, म्हणजे मग ती ओढ लागली. तेव्हा ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने, येऊन वास करसी हृदय, येऊन वास करसी हृदय, येऊन वास करसी हृदय, ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने. हे कधी कसं असं कधी घडेल, एवढं एकच पुरेशी गोष्ट आहे विचार करायला. असं कधी घडेल असं ते का विचारतात, असं कोण विचारेल ही गोष्ट कधी घडेल. आपल्याला एखादी पटलेली गोष्ट असली, आत्यंतिक गरजेची गोष्ट असली, त्याच्याबद्दल ओढ असली, तिच्यामुळं खोळंबत असेल, दुसऱ्या बाजूने विचार आपलं खोळंबलं आहे, आपल्याला जायचं आहे, रिक्षा नाही आहे, काय बस आली नाही, खोळंबलेलं आहे, तो आता कधी येईल, मनुष्यासारखे डोळे लागलेले असतात. हे आपल्या व्यवहारात आलं बरोबर. आता की हे कधी होईल हे असं कधी वाटतं, ते त्या शब्दाचे तिथेच काम आहे खरं म्हणजे आपलं. तो कोण विचारतो, त्याला ते गरजेचं आहे, त्याला त्याची ओढ आहे, त्याचं काम खोळंबलेलं आहे. ती आता इथं बस आहे म्हणून बस म्हटलं, बाकी कशा खूप गोष्टी असतील. तर त्यावेळेला तो हा प्रश्न विचार की असं कधी घडणार. आता असं नडतं कोणाचं मुळात, ज्याला ते स्वतःला जमणार नाही असं वाटतं आणि भगवंताला तर जमेल असं वाटतं, त्याचं भगवंत वाचून रडेल. असे घडे कधी, ते कधी घडेल असं त्याला केव्हा वाटेल की भगवंत आला तर घडेल ह्याची ज्याला खात्री आहे आणि मी करून हे होणाऱ्यातलं नाही आहे. तेव्हा हे ज्याला पटलं असेल त्याला ह्याची महत्त्व वाटेल की असं कधी घडेल. जे आपल्याला हवं आहे पण आपल्याजवळ नाही, त्याची माणसालाही ओढ लागते. आपल्याला जे हवं आहे व्यवहाराने अगदी, पण आपल्याकडे नाही आहे, तर त्याची ओढ लागते. आता स्वतःच समजा कर्तृत्व नाव तर मी काही घडवू शकेन असं वाटत असेल तर तो कधी घडेल याची वाट बघणार नाही. हे प्रभंग पुढे जातच नाही, पहिल्या ओळीतच हा भंग पुढे जात नाही. मग मी करीन, अगदी साधनसुद्धा बरं का, मी जपाला बसेन आणि आता मी 5 तास उठणार नाही असं ज्याला स्वतःला वाटते, 5 मिनिटात ते उठवतात, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण तरीसुद्धा समजा जर असं वाटलं 4 मिनिटं तरी जातील त्याच्यात, तो वाट बघणार नाही. भगवंत येईल का, मला मदत करेल का, माझी इच्छा आहे, मला 5 तास करायचे, मला 2 तास करायचे, त्यांनी मदत केली तर बरं होईल, मध्ये काही त्रास होऊ नये, त्यांनी माझ्याबरोबर असावं म्हणजे माझ्याकडून हे होईल. हे सगळं कोणाचं आहे, कधी घडेल असं की ज्याला स्वतःला स्वतःच्या कर्तृत्वाची बळबळ ओळख आहे, तो म्हणेल बाबा तुम्ही आला तर हे होईल. तेव्हा
असा देव ज्याला हवा आहे. येऊन यावा असं करी हृदय कोणतं बा आपलं पांडुरंग आहे, तो आपल्या हृदयामध्ये यावा असं वाटतं, त्यांनी राहावं असं वाटतं, त्याने जागा राहावं असं वाटतं. हे कोणाचं आहे? तर ज्याला देव हवाच आहे असं पटलं आहे त्याचं. ज्याला देव हवा आहे त्याचं सुद्धा नव्हे. तो कधी येईल याची वाट बघत नाही. तो येईल की, सवड झाली म्हणजे तो येणारच की. आपला अर्ज आहे थोडक्यात, म्हणजे तिथे कधीतरी सँक्शन होईलच की. ह्यानं तसं नाही, ह्यानं खोळंबलेलं आहे. कधी येशील? ज्याचं खोळंबलेलं आहे तो म्हणतो ते अर्ज विरुद्ध मागं ठेवा, काय असेल ते तुम्ही माझं कामाधी करा. कारण त्याला खोळंबलेलं आहे, त्याचं नडतं आहे, त्याचा रोजचा व्यवहार भगवंताच्या इच्छेवर चालतो. असं ज्याचं आहे त्याला नडलं आहे, तो हे म्हणेल ऐसे घडे काही कसं त्याने काय करू म्हणजे असं होईल, किंवा काय केलं म्हणजे तुम्ही याल. देव हवा की हवाच? महाराज म्हणाले ना, आपल्याला देव हवा असतो, पण हवाच असतो असं नाही. हवा आहे बरोबर, हवाच आहे असं नाही. तशा वेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्या असतात. शिक्षण हवं आहे, डिग्री हवी आहे, त्यात मार्क हवेत, प्रवेश हवेत, सगळं हवं आहे. नोकरी हवी आहे, पॅकेज हवं आहे, बरं ठीक आहे, नोकरी हवी दिली, तेवढ्यावर वागते नाही होते. नोकरी दिली, लग्न हवं आहे, बायको हवी आहे किंवा नवरा हवा आहे, काय ते हवं आहे, सगळं एकापुढे एक हवं आहे. तसा एक देव हवा आहे. आता ह्या यादीत कुठेतरी थांबलो आणि म्हटलं की बरं ठीक आहे, लग्न होत नाही, लग्न झालं, काय मुलाला मुलगी, मुलीला मुलगा, काय ते मिळालं, आता काय नको ना, झालं सगळं काम, आता मूल नसलं चालेल, म्हणजे हवं आहे, हवंच आहे ते सगळं, ते सगळ्या यादीतलंच ते आहे. असं कसं होईल? नुसतंच लग्न होऊन कसं चालेल? मुलबाळ पाहिजे, मुलबाळ पाहिजे, ते चांगलं पाहिजे, म्हणजे सगळं ते जे काय हवं ते त्याच्या पुढं सारखं. असं आपल्या हव्यामध्ये कुठेतरी देव पण हवा आहे. देवी हवाच आहे, पण तो अशाच ग्रेडमधला आहे कुठेतरी की तो हवा. कारण जिथे माझ्या हातात नाही तिथे तो पटकन हवा ना सावरायला, त्यामुळे तो हवा. हवा कशासाठी? माझं मी सगळं करणारच आहे, पण जिथं मला ते जमणार नाही तिथं तो हवा. कामासाठी देवा हवा ते जे आहे ना तसंच आहे ते. स्वस्त शक्यतो पकडावा, ते कामासाठी गुरु व्हावा, तर तसं तो हवा आहे. पण हवाच आहे असं नाही, कारण हवाच आहे म्हटलं की दुसरं काही नको असलं तरी चालेल असं म्हटल्यासारखं होतं. हवाच म्हटलं म्हणजे तेच प्रायोरिटी आली त्याच्यातली, तर हवाच आहे, त्याशिवाय चालणार नाही. आपल्या पेपरात ते परीक्षेत जसे कंपल्सरी पेपर, नापास जाऊन चालणारच नाही, बाकी तुम्हाला किती मार्क असेल त्यात सुटलंच पाहिजे. तर असं काहीतरी आहे. तसा देव हवा आहे का? हा खरा प्रश्न आहे. तर तो ज्याचा आहे, महाराजांनी बरोबर फरक दाखवून दिला आपल्याला, हवा की हवाच, आपल्याच्या मनाशी विचारून बघावा. तर जर खरं हवाच असेल तर आपल्यालाही ॲडजस्टमेंट करावे लागतील, कारण देवाची येण्याची जागा ठरलेली आहे. तुम्हाला कुठेतरी यायला तयार नाही. यायला म्हटलं तसं अंतरंगात राहणार असेल तर अंतरंग तसं हवं तर तो येईल. तेव्हा लौकिकात अगदी साधा विचार केला तर देव हवाच, तर त्याच्यासाठी जी ॲडजस्टमेंट करायला लागेल ती करू, त्याच्यासाठी जे करायला लागेल ते करू, असं मग तयार होईल. पण हवाच असा असेल तर आपण काय झाले, आपण कुठल्या संस्कृतीत राहतो याचा एकदा मध्ये मध्ये विचार करत असतो, विचार करीत असतो. आपण करून बघा काय झालं. मागच्या ज्या वेळेला ते घर बांधायचा तो प्लॅन होता, त्यावेळेला त्याच्यामध्ये मी घडलेली गोष्ट म्हणून सांगतो की प्लॅन होता, त्याच्यामध्ये काय काय पाहिजे ते दाखवलं. त्या खोलीचं नाव मी दिलं होतं की हे काय हॉल आहे समजा, तर तसं हे काय आहे, तर हे देवघर, म्हणजे ते लिहून ठेवतं देवी देवघर. ते प्लॅन गेला त्यांच्याकडे सँक्शनसाठी. ते म्हणाले की हे बसत नाही, नियमच बसत नाही. म्हणलं तर काय करायचं, आपल्याला तर देव पाहिजे. काय आपण कशात वावरतो ते बघितलेलं बरं. त्यांच्या नियमात म्हणे ते देवघर हा शब्द बसत नाही. देवघर म्हणजे शब्दच बसत नाही, म्हणजे देव नक्कीच बसत असणार याचा प्रश्नच नाही. जिथे देव सँक्शनच तिथे मिळत नाही त्याला देवघर म्हणल्यानंतर. तर तो त्यावेळेला त्यांनी तर मग त्याला का पर्याय काय म्हणला आता, कारण आम्ही तर ही जागा सोडलेली आहे तिथे. मागच्या ह्याच्या वेळच्या घराच्या वेळची गोष्ट आहे डॉक्टरांच्याकडच्या. तर त्यावेळेला हे देवघर म्हणून दाखवलं तर ते म्हणाले हे आपल्याला बदलावं लागेल तरी मंजूर होईल. म्हटलं देव तर पाहिजे, आता हे काय बदलायचं आहे. तर आता ते हे आपण म्हणून म्हटलं आपण कुठल्या संस्कृतीत राहतो याची ओळख असली बरी सध्या, कारण हे सगळं आलेलं आहे आपल्याकडे देवघर ही पहिली गोष्ट आहे खरं म्हणजे. पण तसं नाही आहे आता ते शेवटसुद्धा नाही आहे, त्यात लिहिलेलं सुद्धा चालत नाही. म्हटलं ते काय करावं म्हणले, आता तुमचा अनुभव म्हणजे कसं बसवायचं आहे, कारण ही जागा तर आम्ही धरले सोडले तिथे देव ठेवणार सगळं करणार, हे आम्ही करणारच आहे. फक्त आता ते काय करायचं तर कागदावर तर करायला पाहिजे, आपण बांधलेलं आहोत त्याला. तर त्यामुळे हा कायदा ज्यांनी केला त्यांच्या दृष्टीने ते बसत नाही. मग म्हणले काय करायचं, ते म्हणले तुम्ही असं करा, त्याला स्टोअर म्हणा म्हणजे ते चालतं. आता देवघर म्हणजे स्टोअर,
अडगळीची खोली म्हटलं तर चालतं, पण देवघर म्हटलं तर चालत नाही. आणि हा कायदा आहे नाही, त्याच्यात ते लिहिलेलं आहे, तर त्यांनी ते बदललं, त्याचं स्टोअर केलं, आम्ही त्याचं देवघर केलं ते सोडा. पण मूळ काय माहिती का, की देव हवा का हवाच, हे सगळं जे आहे ते प्रकरण वरून सुद्धा असं पर्कोलेट होते, इकडून तर चाललेलंच आहे, पण त्याच्यातलं देव हवाच. काही झालं तरी त्याला पर्याय नाही. बाकीचं ठीक आहे, मी म्हणतो त्याला तुम्ही स्टोअर म्हणा, ते कागदावरच राहणार. इथं आम्हाला काय त्याच्यात अडगळ केली पाहिजे थोडंच आहे, ते काय व्हेरीफाय करायला थोडंच येणार, ते अडगळ ठेवली का तुम्ही काय केलं हे काही नाही, ते एकदा मंजूर झालं की मंजूर झालं. मग आता तिथे देव आम्ही देव ठेवतो, देव आम्हाला हवाच आहे, अडगळ आम्ही कशी सांभाळू, देव मुख्य त्याला जागा पाहिजे, असा तो हवाच आहे का. म्हणजे हे म्हटलं, हे संस्कृतीचा असं प्रभाव आहे, तर आपल्याला जाणीव असावी की ह्या प्रभावाला तोंड देत आपल्याला देव सांभाळायचं आहे. मग म्हणलं तिथं खोडा, ते स्टोअर करा आणि मंजूर करू ना, मग आम्ही त्याचा देव करू. तेव्हा हे आपल्याला करून त्या देवाची गाठ घेतली पाहिजे, अशी परिस्थिती आहे बाहेर. तर याच्यात पुन्हा आपल्याला ते दुखवानं जे हवं आहे ते आपल्याला परत तो त्यांना जो हवा आहे, युवनी हवा असं करेशी हृदय असा हवा आहे, तो कधी येणार असं जे त्यांना झालेलं आहे, तर असं कधी घडेल असं जे झालं आहे, तसं कधी घडेल असं आपलं देवाबद्दल कधी घडेल, तर ते केव्हा घडेल, ज्या वेळेला माझं त्याच्या वाचून नडेल तेव्हा घडेल नडणार तेव्हाच घडणार. तेव्हा आणि आपल्याला कशाची सवय आहे, पूर्वी ते सिनेमात गाणं होतं, हवा समजतो हवा असतो वगैरे वगैरे, ते काय म्हणायचे ते हवा असतो आम्हाला ते कळायचंच नाही, आम्हाला काहीतरी वेगळी सुद्धा ऐकवायचे, नंतर कळलं ते. आणि ते सगळं ते गाणं ते नंतर, आता तिथे ते पहिल्यांदा तसं म्हणतात हो, हे सगळं हे होण्यापूर्वीचं गाणं आहे हे, नंतर त्यावेळेचं मला आता आठवत नाही कुठलं होता, काय आठवत नाही, मुंबईत जावं होता का काय, कोण आठव काहीतरी होता बाबा, होता ना काहीतरी होता, तर ते गाणं होतं, मी ते वाजवलं नंतर, ते चालबिल त्यावेळेला ते आवडी होत्या त्याच्या, त्यामुळे ती धुनही वाजवली. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं आधीच आहे. नंतर काय होतं, नंतर तुम्ही घरी आहे ना, मी जरा बाहेर जाऊन येतो, म्हणजे तुम्ही घरी राहा मी बाहेर जाऊन येतो, आधी ते काय चाललं होतं ते, मग आता फिरायला जरा काय नडलं, ते तेवढंच होतं ते. हां, तर तसंच सगळं आहे, हे लक्षात ठेवलं म्हणजे बरं आहे. आपण कोणत्या जगात वावरतोय आणि तो कुठल्या जगात वावरतोय त्याचा संबंध लक्षात यावा म्हणून मुद्दा आठवण झाली त्याची. ते धून वाजवायचं त्यावेळेला, तर म्हटलं असा देव हवा, असा आहे कुठे आहे कोणाला, हा अशा पद्धतीचा हवा आहे, असं ते कामाचं आहे ते सगळं, ते तेवढं आहे पुढचं, ते लग्न आधीचं गाणं आहे ते त्याच्यातलं, तर तसं आहे ते. आणि नंतर म्हणतो तर तुम्ही बाहेर जाऊन येतो, तुम्ही आहे ना घरी, आणि जर म्हणायला चुकून की माझं तिकडेच काम होतं म्हणून बरोबर जाऊया, असं करणार रिक्षा आहे की मग मला गडबड, म्हणजे बरोबर ते आवाज होता त्याचं काय झालं आता ते तेवढंच ते असलं देवाचं हवं पण नको आपल्याला बाबा, हे आज हवा म्हणणार ते काम सोडून झालं की सोडून देणार असलं नाही आहे, हे कामापर्यंत नाही. हे सगळं खरं आतून अंतःकरणाने काय वाटेल तर झालं तरी तो हवाच आहे. बाकीच्या गोष्टी असल्या तर चालतील, नसल्या तरी चालतील, त्यांच्याप्रमाणे काय लौकिकाने होईल. आणि हे कसं मनुष्य वाट बघत असतो त्याच्यामधली, यात प्रत्येक ह्या शब्दामध्ये खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. म्हणजे हे जसं म्हटलं, ज्याचं नडेल, ज्याला जी गोष्ट हवी आहे त्याचं व्यवहारामध्ये कसं नडतं ते आपल्याला आताही लक्षात आलं. तसे समजा एखादा भाडेकरू जागा सोडायला सांगितलं, समजा अगदी साधं बघू आपण, अगदी व्यवहारात की जागा सोडायला सांगितलेली, दुसऱ्या जागेच्या शोधात मनुष्य सांगितलं बाबा महिनाभर तुम्ही हा काय महिना झाला की जागा सोडा, तर 11 महिने करा असतात अलीकडे आपल्याला माहीत, तर तसं त्याप्रमाणे सोडायला सांगितली. तर रोज ते बाहेर चौकशी करतात, ह्या बाहेर चौकशी करतात, इथे आहे का तिथे आहे का तिथे आहे का, रोज चालवतात. घरी आले की मनुष्य लगेच विचारतो काय कुठे मिळालं, काय कळलं का काही. रोज चौकशी आल्याबरोबर कारण नडलेलं आहे, खोळंब आहे, नाही झालं तर 30 तारखेला काय करायचं हा प्रश्न आहे. तर त्यामुळे अगदी जसं ते पुढे जाते तारीख तसं त्याची ती नड आणि खोळंबा वाढत जाते. कारण ह्याच्या पुढचं आता काय ते मिळालं पाहिजे, तर हे उचलायचं सामान कुठे जाणार कुठे, असं आहे त्याचं. म्हणून तो त्या चौकशीत असतो आणि घरच्यांचा विचारतो. मग घरी आल्यानंतर हे जितक्या उत्सुकतेने त्यांना विचारतात तितक्याच उत्सुकतेने तेही त्यांना विचारतात, तुला दिवसभरात काय कळलं का, कुठून काय मार्ग मिळाला का, कुठे काही जागा कळली का, जाऊन आली का, कधी देतो म्हणाले. आपल्याकडे पूर्वी आता नोकरी लागायच्या आधी परिस्थिती तशीच आहे. तर ते सगळं झालेलं आहे, पास झालेलं आहे, समजा काय लेखी असेल तोंडी असेल सगळं झालेलं आहे, पास झालं नोकरी, आता नोकरी मिळायचीच आहे. तर असा मनुष्य बसलेला नसतो की पास झालो आता काय, केव्हा ऑर्डर येईल तेव्हा येईल. बघा असं व्यवहारात होतं का, ऑर्डर येईल तेव्हा येईल, काय 2-5 वर्षांनी येईल, असं होतं का मनात कधी असा विचार तरी हा म्हणतो का बघा की कधी येईल. म्हणजे ते आपल्याकडे पूर्वीसुद्धा म्हणजे आजही पोस्टमनची वाट बघायची माणसं,
तिथं रजिस्टर पोस्टाने यायचं असलं किंवा असं काही यायचं असलं पोस्टाने टपालाने तर मनुष्य वाट बघत असेल कधी येतं आजच्या टपालात. म्हणजे बाहेर जरी त्या आता पूर्वीच्या काळी ह्या RMSच्या ह्याच्यात काळात 3 डिलिव्हरीज होत्या त्यावेळेला. म्हणजे आम्ही ज्यावेळेला म्हणजे आता मिरजेच्या भागात होतो त्यावेळेला आम्हाला त्या मिरज भागामध्ये 3 डिलिव्हरीज पोस्टाच्या व्हायच्या. तर सकाळी 7:30ला पोचलो नाही आमच्याकडे पहिले, मग दुपारी परत 1 वाजता, मग दुपारी 4 वाजता, मग काय अर्जंट असलं तर 5च्या डाकेला, अशी 3 वेळा. आता एकदा दिवसात आहे आणि ते आता एवढं वाढलं आहे सगळा व्यवहार की त्यांनाही ती आवड असेल कदाचित. पण तिथे RMSला मात्र ही व्यवस्था होती की ते सगळं मेन सॉर्टिंग ऑफिस असल्यामुळं तिथं 3 वेळा आमच्याकडे पोचलो नाही. सकाळी 7:30ला आला तरीसुद्धा ज्या वेळेला नोकरीची गरज होती आणि ज्या वेळेला हे ऑर्डर यायची असायची तर 7:30ला पावलं दूध वाजायची वाजली तरी पोचलो, म्हणजे वाजली तसं वाटतं. इतकी वाट बघत असतं. नड खोळंबा म्हणजे काय ते कळतं बरोबर की त्यावेळेला असं वाटतं की आपलंच ते आलंच उस्मर झाले असतील असं वाटतं. म्हणजे बाहेर जाऊन बघता आले का नाही, दुसरं कोणते बरं ठीक आहे बसू परत जागेवर बसून मनुष्य खेपा घालत असतो. तर हे काय काही लोकांना पेपरची सवय तर त्यांना कसं असतं सकाळी उठली की ते पेपरवाला घ्यायचं, ती सायकल लागली की ते काय ते स्टँड वाजला की ते आला पेपरवाला आला. म्हणजे ही नड खोळंबा जो आहे ना त्याचं काय स्वरूप आहे ते आपल्याला कळतं. ते ऐसे घडे काही कधी घडणार, ते कधी घडणार. म्हणजे रोज पेपर तर रोज येतो बिचारा, नाही एक दिवस आला तरी बिघडत नाही. कारण आपल्यावर काही त्यातलं नडलेलं नसतं, तिकडचं काही त्यांचंही काही आपल्यावर नडलेलं नाही, त्यांचे सुरू आहे व्यवहार. तिथं काय केलं तेवढं आपल्याला कळतं, एवढाच संबंध आपला. पण तरीसुद्धा ते केव्हा येईल, रोज सकाळी उठलं की 7:30ला ते 7 वाजता काय त्याची जी वेळ असेल 6 वाजता ते बाहेर नुसता पेपर फडकल्याचा आवाज जरी आला तरीसुद्धा आला वाटतं की चालला बाहेर लगेच, की इतकं आपल्याला त्याची नड. म्हणजे काही ना असते, सगळ्यांना असते असं नाही, पण काही ज्याची जी नडीची जागा आहे ती त्याची जागा. तर तसं ते बाहेर जरी फटकन आवाज आला तरी सुद्धा दुसरा कुठला जरी कागद पडला असला तरी जाऊन बघतो पेपरच पडला काय, बहुतेक पेपरच असेल, जाऊन बघून या. इतकी त्याला ते नडीची गोष्ट आहे. म्हणजे एवढी व्यवहारात आपल्याला ज्या गोष्टीची नड आहे जी आज संपणार थोड्या 2 तासात वाचली की संपून ठेवून द्यायची, पुन्हा बघत नाही दिवसभरात त्याच्याकडे, अशी ज्याची अवस्था आहे त्याची सुद्धा माणसाला नड खोळंबा आहे. पण ज्याच्यावर सगळं आपलं अवलंबून आहे त्याची नड किंवा खोळंबा आहे का? म्हणजे त्यांचं ते जे काय ऐसे घडे काही कासे आणि ते जे आहे त्याचं अर्थ लक्षात येतो. ऐसे घडे काही कासयाने, ऐसे घडे काही कासयाने, येऊन या वास करिसे हृदय, येऊन या वास करिसे हृदय. ऐसे घडे काही कासयाने, ऐसे घडे काही कासयाने, येऊन या वास करिसे हृदय, येऊन या वास करिसे हृदय, येऊन या वास करिसे हृदय. ऐसे घडे काही कासयाने. आता त्याच्यात राहायचं गायचे घडे काही कास्याने, कधी घडेल असं वाटत असतं. ते प्रपंचाचं जसं कधी घडेल असं वाटतं तर तसं ऐसे घडे काही कास्याने म्हणून मोकळं व्हायचं नाही. ऐसे घडे काही कास्याने म्हणून त्यात शिरायचं की असा त्यांना भगवंत हवा आहे की कधी येईल, कधी होईल, कधी भेटेल. तर तसा तशी नड, तसा खोळंबा असा जेव्हा भगवंतासाठी होईल, म्हणजे ज्यांना जसं साधूचं सांगतात की बाबा केव्हा देवदर्शन होईल म्हणून त्यांनी त्याला त्या नदीच्या काठी नेलं, जसं त्या पाण्यात दाबून धरलं तशी आपली अवस्था आपण ओळखून घ्यावी. पाण्यात दाबून धरल्याबरोबर तो आकांत करायला ह्यांनी शक्तीने सोडलं नाही, त्याला नाही सोडलं. आणि जेव्हा अगदी जीवावर येईल असं वाटलं तेव्हा सोडून द्या. म्हणजे आता तुला काय होत होतं ते तुला देवाबद्दल झालंय का, तर देवदर्शन होईल. ती अवस्था आली तर ती होईल. मग आता आपणच बघावा आपला देवाचा संबंध कसा आहे आणि त्याच्यात कधी अशी वेळ आली का. काय तिथे जी श्वासासाठी तडफड होते माणसाची ती त्याची जर देवासाठी झाली तर मग ते कधी घडेल वगैरे हे सगळं आपल्याला अभंग लागू होतो आणि मग तो सगळा आपल्याला अनुभवायला पण येईल. गुरुदेवानं जसं विचारलं होतं की आपल्याला ते हे अनुभव वगैरे येत नाहीत, त्यांच्याकडे वस्तुदर्शन आहे, म्हणजे भगवंताचं दर्शन थोडं ज्योतीमध्ये किंवा कशामध्ये काही स्वरूपात म्हणा किंवा देवदर्शन म्हणा. तर आम्ही इतकी वर्ष साधन करतो काही होत नाही. ते म्हणाले की कधी आपण त्यासाठी म्हणजे जे आपल्याला हवं आहे, जे म्हणता आपण दर्शन होत नाही, अनुभव येत नाही, तर ते होत नाही म्हणून आपल्याला कधी चैन पडत नाही, झोप लागली नाही, तळमळतो आहे, रडतो आहे, असं कधी आपलं त्याच्याबद्दल झालं होतं का? नाही झालं.
केव्हा तरी आपण भेटलो म्हणजे चौकशी करता, अलीकडे काय अनुभव आला नाही, आता काय व्हायचं, अनुभव यायचा आहे. जे आता जो तडफडत झाली नाही त्याची त्याला कुठलं पाणी मिळायचं. तर तसे हे झालेलं आहे. तसं म्हणले कधी झालं का तर हे होईल, हे जसं गुरुदेव म्हणाले तसं. आणि हे आपल्याला प्रपंचात व्यवहारात परिचित आहे. आपलं माणूस घ्यायचं असलं गावाहून, मगाशी जसं पत्राचं सांगितलं तशी अवस्था आहे. मग गावाहून मनुष्य यायचं आहे. मी बघितलं सैन्यात वगैरे मुलं असतात आणि घरामध्ये ही परिस्थिती आता दिसते मला. ते सैन्यातली परिस्थिती पण कळते की त्यामुळे तिथे काय वातावरण आहे. तर तसं तो घरी यायचा असला त्याने ते तार फोन काय ते केलेलं असलं त्याप्रमाणे तो येणार असलं की सारखी बेल वाजल्यासारखी वाटते. आई असेल घरात तिथं जाऊन दरवाजापर्यंत जाऊन बहुतेक आला असेल असं वाटत राहतं. हे जसं आहे याच्यात काहीतरी जी माणसाला व्याकुळता आहे तर ती जी प्रापंचिक आहे ती जर देवाबद्दल झाली तर हे काम झालेच आपलं. ह्यासाठी ह्या काही कासयानेवर जास्त वेळ घेतला एवढ्यासाठी. 100 मार्क हवेत हे बरोबर आहे. काय केल्यानं पडतील हा प्रश्न नंतर विचारेल मनुष्य, पण त्याला आधी ते हवे आहेत का मनामध्ये. तसं देव हवा आहे का खरोखर? हवाच आहे. महाराजांच्या भाषेत हवाच आहे, तर मग पुढचं सगळं. पण हवाच आहे असं नसल्यामुळे मग काय आहे, आपली जशी अवस्था असते सर्वसाधारण लोकांची तशी आहे की बिरबलकी खिचडी आहे आमची. साधना म्हणजे बिरबलकी खिचडी आहे. पकेल तेव्हा पकेल लावून ठेवलेले आहे, वर आड्याला हे ठेवलेलं आहे, बांधून ठेवले. ती का आता कधी शिजायचं तेव्हा साधनेची अवस्था बिरबल खिचडीसारखी झाली आहे. खरं सांगायचं तर त्यांच्या भाषेमध्ये उठलो की पहिल्यांदा आधी जपाल सुरुवात. उठलो की आपला जप वेगळाच आहे, चहा कॉफी दूध वगैरे. ते आता ते कसं जमायचं कारण ते उठलो की त्याला देवाच्या काही सुचत नाही तर त्याला बोलवून आणावा लागतो. हा बाबा चहा घ्या, हा बाबा कॉफी घ्या. तो सकाळी उठला तो जपालाच बसला, त्याचं लक्षच घ्यायचंच राहिलं. मग तोंड धुवायचं राहिले, तोंड धुवून घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, असं घरामध्ये घरोघरी असं म्हणावं लागते वगैरे. असा आपल्याला अनुभव आहे किती ठिकाणी कुठे कुठे. व असं झाले आणि उठले ते एकदम जपालाच बसले. हेच काय म्हणजे एखाद्या वेळा चुकून तसं होतं ती गोष्ट सोडा, का काहीतरी डोक्यात येतं दुसरंच काहीतरी काहीच सुटत नाही, असं होतं गणित असं काहीतरी झालेलं असतं म्हणून बसले. ती गोष्ट एखाद दिवशीची, ती नव्हे. नेहमी असं उठले आणि एकदम जे जपाला बसले ते काय हालायला तयार नाही. शेवटी उठून तोंड धुवायला सांगून मग बुवा चहा घ्या आणि मग परत त्या जपाला बसा. असं काही देवाच्या बद्दल झालं आहे का? तर त्यांचं म्हणणं आहे मग ऐसे घडे काही कासे आणि तेव्हा होईल. तेव्हा हे त्याच्यातली जी निकड आहे ती आपल्याला जाणवावी. त्यांना जो खोळंब आहे त्यांची जी तडफड आहे ती आपल्याला जाणवावी. मग हे आपल्याला होऊ शकेल. त्यात सुद्धा एक फरक व्यवहाराने परत आणखी सांगतो की जात नाही असं नाही, साधना करतोच आहे, जप करतोच आहे. तुकोबांचं विठ्ठल विठ्ठल म्हणणं वेगळं, आपलं विठ्ठल विठ्ठल म्हणणं वेगळं. मी म्हणतो त्यांचं पांडुरंग म्हणणं वेगळं. त्यात काय वेगळं? जे वेगळं आहे ते आपल्याला लक्षात यावं म्हणून आपण म्हणत राहायचं. म्हणजे कधीतरी एखादा तो विठ्ठल त्याच्यात येईल, आपण जे म्हणतो ह्याच्यातमध्ये ते तेवढ्यासाठीच आहे. तर त्यातलं काय व्हावं तर आपल्याला माहीत असतं की जे लोक ह्या रेल्वे रूटवरही राहिलेले लोक आहेत, इथेही आहे, तर त्या रूटवर आपल्याला माहिती आहे स्टेशनवर आम्हाला वडील घेऊन जाऊन बसायचे. ते त्यांच्या त्या चिंतनासाठी बसायचे. मोकळं सोडलेलं असायचं मला लहानपणी गोष्ट. त्यामुळे ते इकडे जाऊन अभ्यास करायचा. हेच काय ते कानाला त्या ह्या कान लावला तर ते ट्रेन आलेली ऐकू येते. असलं काय करू नये पण ते सांगितलं आपलं. तर त्यावेळेला त्या रोळाला कान लावला की ते ऐकू येतं लांबून राहतं. खूप लांब असताना रेल्वे कळते. तर असे काहीतरी करायला मोकळं सोडलेलं असायचं. त्यावेळेला हे आपण बघितलं असेल की तिथे ते ट्रेनचं शंटिंग आणि हे चालू असतं सारखं. जे शिफ्ट करत असतात तिकडून तिकडून इकडे प्लॅटफॉर्मवर चालू असतं सगळं. मूळ मुद्दा तर काय असतो त्यांचा की ज्या लाँग रूटच्या किंवा लक्झरी ट्रेन्स आहेत किंवा ज्या एक्सप्रेस ट्रेन्स, विशेषतः त्यावेळेला एक्सप्रेस आणि हे ऑर्डिनरी पॅसेंजर एवढंच महत्त्वाचे फरक होते. तेव्हा एक्सप्रेस ट्रेन कुठली यायची असली, वाटेत जर पॅसेंजर आलेली असली तर पॅसेंजर सायडिंगला टाकून टाकतो. एक्सप्रेस जाते धडधड निघून, ती त्या स्टेशनला थांबत पण नाही. तर तिच्यासाठी ही जी पॅसेंजर ट्रेन आहे ती किती वेळमध्ये थांबवून ठेवली असते, कारण वाटेत कुठे क्रॉस होण्याची शक्यता नाही, ती करता येणार नाही. म्हणून क्रॉसिंगसाठी आपल्याकडे खूप वेळा असे क्रॉसिंगचे स्टॉप आहेत बघा. काही स्टेशनला ठरलेले शिवणवलीला क्रॉसिंग होणार, म्हणजे तिथे क्रॉसिंग होणार म्हणजे होणार. ती किती वेळ लागला तरी पॅसेंजर तिथे उभी असते. 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं काय त्याचं 10 मिनटं असली तरी ती प्रत्यक्षात अर्धा तास उभी असते. का तर एक्सप्रेस जायची आहे. तेव्हा हा जो फरक आहे, तेव्हा आपली प्रपंचाची गाडी आणि परमार्थाची गाडी यातली एक्सप्रेस कुठली पॅसेंजर कुठली आपण जरा ठरव. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल काय आहे तो नाद असतो डोक्यामध्ये, तिथे दुसरा विचार येत नाही, विचार येण्याची शक्यताच नाही. आता या क्षणाला त्या नादामध्ये दुसरं काही नसतं मध्ये, तेव्हा निदान काही क्षणाचं तरी तादात्म्य आपल्याला त्यातून मिळतं. यातली पॅसेंजरची एक्सप्रेस आहे का, एक्सप्रेसची कशाची पॅसेंजर आहे, तर काय होतं, पॅसेंजर ट्रेन केव्हाही पोचली तरी चालते म्हणून ती मागे ठेवतात. एक्सप्रेस ट्रेन केव्हाही पोचून चालत नाही, ती विशिष्ट वेळेला ती काय ते 7:30 7:32ला त्या स्टेशनला पुढच्या यावीच लागते. तसं ते आहे. तसं ज्यांचं ठरलेलं देव भेटे याची देही त्यांची एक्सप्रेस. बघू या जन्मात नाही झालं तर आपली एवढी कुठली हे आहे, साधना आहे, आपल्या हातून कुठे जॉब होतो एवढा. पॅसेंजर ट्रेन आपणच ठरवले, आपण बोर्ड पॅसेंजरचा लावलाय म्हटल्यावर ते सायडिंगला ठेवत जातात, चा आम्हाला जायचं, थांबायला वेळ नाही. विचारलं शेवटी आणि काय म्हणाले, आवडीला वेळ नाही. कोणच्या त्यांना वेळ नाही, कारण इकडे ही गाडी प्रपंचाची खोळंबली आहे, त्यामुळे हे राहिले ते राहिले, मुलाबाळांचं काय, आमकं आहे तुमकं, विमान आले ते काय थांबणार नाही. येतो का बाबा, येणार काय तीस का, आवरले का, तो विमान आलेले आहे. ते जे गरुडावारी वैसोनी माझा काय वारी आला तो गरुडावारी वैसोनी आलेला आहे. इथेच असलीच तर चल जागा आहे, पण हे कोण बघणार, इकडं सगळं राहिले. भांडी घासायचे पडले, भांडीवाली आलेली नाही, सकाळी पाणी नाही, ते बाहेरून आणायचे, आपले किती विषय डोक्यामध्ये, म्हणजे ते त्यांचं त्यांच्या बाबतीत, आपलं आपल्या बाबतीत. तर तसं आहे. तेव्हा आता हे उरकल्याशिवाय कसं बाहेर पडता येईल. आणि जबाबदारी आहे, थोडी जबाबदारी भगवंता द्यायला आलेला आहे, तरी सुद्धा इकडे जबाबदारीची आपल्याला काळजी लागते. म्हणजे आपली भगवंतावर कितपत सोपवलेलं आहे याची कल्पना आपल्याला आपणच करून बघावी. तर असं सगळं झालेलं असल्यामुळं हा घोटाळा आहे, आपण समजून घ्या म्हणून झालं. तेव्हा त्यांनी स्वतःच बोर्ड लावलं आहे, पॅसेंजर ज्याचं हे विमान सुटतं तिथं कोण, ठीक आहे असं आहे, बरं ठीक आहे मी येतो, कारण ते थांबणार नाही. तो जो काही वारी आलेला आहे तो उचलून न्यायला आलेला आहे, जो काही थांबणार नाही, तर त्याची ट्रेन सुटली तो जाणार, तसं ते विमान सुटणार. सो हे ज्याचं ठरलेलं आहे, ही माझी एक्सप्रेस ट्रेन आहे. काय मध्ये वाटेत आलं असलं तर साईडला लावा. कामांचं असेल, कुठल्या याचं असेल, माणसाचं असेल, नातेवाईकाचं असेल, फार काही गोंधळ होत नाही. आपल्याला कल्पना असतात सगळ्या. मी त्याला कार्यक्रमाला नाही म्हणजे त्यांचा गैरसमज होईल आमच्याबद्दल, त्यामुळे मला जाणंच भाग आहे. जा असंच जात राहा, कारण जातच राहावं लागणार. अशाच पद्धतीने जायचं असेल सगळीकडे जावंच लागेल आपल्याला. का त्याच्यामुळे आणि गैरसमज व्हायचा इतकं करून राहतो का. आपण समजा तिथे गेलो आणि समजा काय अपेक्षित आहे ते तिथलं काम केलं नाही, काय मदत केली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही, काय जे असेल ती विचारपूस केली नाही, कोणाला तरी ओळख दाखवायची राहिली, काही कारण असू दे, पुन्हा त्यांचं काय व्हायचं ते होतंच. हे आपल्याला एवढा अनुभव असून तरी आपल्याला असं वाटतं नको, आपल्याला आपलं गेलं पाहिजे, मग जावा, मग त्यात ते हे राहतं. तर असं सगळं स्वरूप आपण ह्यातलं पॅसेंजर काय एक्सप्रेस एकदा बघितलं म्हणजे आपणच कोणता बोर्ड लावायचा, आपली एक्सप्रेस ट्रेन आहे, काय मध्ये आलं बाजूला ठेवा. बरं असं काही कोणी अगदी काय मूलबाळ आहे आणि त्याच्यावर ते आपल्या कलावतींसारखं तसं काय आहे का, एवढी सामर्थ्य आहे का आपल्याकडे, नाही. ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं. पॅसेंजर एक्सप्रेस पुरतं तरी फरक आपल्याला करता येतो की ठीक आहे अशाशी अडचण, ठीक आहे आपण हे काम आत्ता करायची, माझी आत्ताच्या पाशी वेळ झाली की मी हे काम करतो, 1 तासाभरानं तुम्ही या, चालतं. कोणी जगात काय आपल्या एवढ्या सहीसाठी दंडलेला नाही, तर म्हणजे ठीक आहे बसतो मी. पण मीच जर म्हटलं की ठीक आहे बसवलं, आपण जब काय मागून करता येईल आधी आपण काम करूया, मग काय आधी आपल्याला आपलीच जगाचीच कामं करत बसायला लागेल, मग जब ह्याच्यात जो राहिला तो राहिलाच. तर असं होण्याची शक्यता आहे. ह्यासाठी त्यांना ते काय फरक आहे, त्यांची एक्सप्रेस आहे, कधी जाईल, कधी पोचेल, कधी येणार, असं त्यांचं झालेलं आहे. म्हणून तो संतांचं परमार्थ ही त्यांची एक्सप्रेस आहे. प्रपंच त्यांची पॅसेंजर ट्रेन आहे. थोडी मागणं आली तरी चालते, एखादं काम राहिलं तरी चालतं, सोयी सवडीनं करू, परमार्थाचं काम राहिलेलं चालत नाही ना, ते झालंच पाहिजे असं आहे. तर एवढा फरक लक्षात ठेवला तरी या सगळ्या अभंगाकडे ऐसे घडे काही कासे झाले, त्यातले कधी घडेल असं जे झालं त्याचं आपल्याला समोर स्वरूप येईल. आणि मग पुढे जे म्हटलं आहे न कळता काय करावा उपाय, त्याच्याविषयी आपल्याला पुढच्या वेळेला सांगता येईल.
न कळता काय करावा उपाय, न कळता काय करावा उपाय, जेणे राहे भाव तुझ्या पायी, जेणे राहे भाव तुझ्या पायी, येऊन आवास करशे हृदयी, येऊन आवास करशे हृदयी, येऊन आवास करशे हृदयी. काय झालं की हे पुढचं जे ओळ आहे त्याच्यावर जाण्यापूर्वी ही सगळी ओढ तळमळ, त्यातला हा फरक, आपली प्रपंच ओढीचे स्वरूप, इकडच्या ओढीचं स्वरूप, त्यातला फरक हे आपल्या लक्षात आलं तर आपल्याला काम मिळणार नाही हे कळेल, आणि कसं मिळेल हे पण कळेल, काय केल्यानं, काय रिप्लेस केल्यानं होईल हे पण कळेल. तर यासाठी मग आपल्याला ऐसे घडे काही कास्याने असं होईल, आणि मग मार्ग शोधेल मनुष्य. कशानं होईल मग? ठीक आहे, मला हे व्हायला तर पाहिजे, कधी येणार, पण कधी येणार ह्याचं उत्तर मला पाहिजेच, कारण त्याच्याशिवाय मला राहत नाही, की भगवंत आल्याशिवाय मला राहत नाही. असं जर असेल तर मग पुढे कशानं हे होईल, आणि कशानं हे होईल शोधलं की मग लक्षात येतं की माझ्याकडे जे उपाय आहेत ते सगळे लागू पडण्यासारखे नाही आहेत. मी करून बघितले, आपण करून बघतो, आपल्याला मग एक मार्क पडायला पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं की जास्त अभ्यास करायला करा, तर तेवढ्याने पडत नाही. म्हणजे अजून लक्षात येतं की काहीतरी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं आपण, ते चुकलं. ते जर कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं असतं तर मग पास झाला असतो, किंवा काय अपेक्षित मार्क आहेत ते पडले असते. म्हणजे हे तेव्हा कळतं, आधी पडायची इच्छा लागते, ते मार्क ती कळली की मग त्याची निकड लागते. मग आपल्याकडे जे आहे ते करायला पाहिजे. म्हणजे मी आत्ता 2 तास करतोय ते मला 8 तास अभ्यास करायला पाहिजे हे कळतं. ते कळल्यानंतर कळतं की हे नुसतं 8 तास करून होत नाही, कोणाचं तरी मार्गदर्शन याच्यात हवं, मग ते पुढचं सगळं होतं. म्हणून ते मग गुरुची गरज निर्माण होते, ती त्यासाठीच होते. कारण हे माझ्यानं जर होणार असतं तर मीच नेलं असतं सगळी गाडी, पण ती नेण्यासारखी नाही. कोणीतरी कर्णधार पाहिजे तरी बरे, असता तरी बरे, असं तुकोबा म्हणाले. आपल्याला नावेला कर्णधार असलं तर बरं असतं म्हणले तुकोबा. दुसरीकडे म्हणले तर आपलं येईल कधी तरी वखाली, तर त्याला जरा कर्णधार असला नावेला म्हणजे बरं असतं. कारण त्याला ते दिशा, सगळं गणित, कोणत्या वेळेला पोचवायची, गाडी कशी जाणार, ती नाव कशी जाणार, वाटेत काय अडचणी येण्याची शक्यता आहे, वादळांची काय शक्यता आहे, हवामान काय ओळखावं, ही सगळी कल्पना त्याला आहे. म्हणून मग ते कर्णधार त्याला पाहिजे असं म्हणले. तर ते जे आहे तसं ते केव्हा होईल, पण त्याच्यासाठी आधी मला जे येतं ते करून बघितलं, आणि त्यातून मला येत नाही हे कळलं की कळलं, कळत नाही कळलं की कळलं, असं आहे ना आपलं. तर तसं आहे की कळत नाही हे कळायला पाहिजे, की मला काही ह्याचा मार्ग कळत नाही. म्हणून तरी ते म्हटलं की न कळता काय करावा उपाय. मला काही कळत नाही असं झालं, आपल्याकडे ह्याला आम्हा काय औषध ते जे आपण म्हणतो त्याच्या आधीची ओवीचं शेवट काय आहे की काय करायचं ते निर्णय आम्ही, तिथे शेवट आहे त्याचा. आधीची ओवी त्याच्या पाहिली तर मला हे काही कळत असेल तर मला कळत नाही आहे हे सांगितल्यावर त्याचं ते पुढचं व्याख्यान आहे पुढचं सगळं. तर मला काही कळत नाही असं सांगून एखाद्याकडे गेलं की तो त्याला काय कळतंय ते सांगतो, पण मला कळते म्हणून एखाद्याकडे गेलो तर त्याला काय कळते ते पण सांगत नाही. तो म्हणतो ठीक आहे तू किती पाण्यात आहे बघूया, असं होतं ते त्याचं गुरुकडे सुद्धा. म्हणून गुरुकडे गेला तर पहिलं हे काम. तर ती नम्रता याने येते, आणि ती आली तर पुढचे सगळी दारं उघडत जातात. नम्रता ही किल्ली आहे, तरी पुढची सगळी दारं उघडतात. त्यात गुरु येईल, प्रार्थना येईल, काय आपल्याला ग्रंथ येईल, देव काय जे मार्गदर्शन असेल ते सगळं येईल, पण त्याला ही नम्रतेची किल्ली पाहिजे ना, ती किल्ली आहे, ती लागली. तुम्ही बघा की कोणाहीकडे आपण नम्र होऊन विचारा जाऊ मला हे कळत नाही, आपण जरा समजावून द्याल का? अवश्य समजावून द्याल मनुष्य. मला हे कळलेलं आहे, फक्त एकदा तुम्ही जरा बघून या, हां मग झालं, मग तुझं बरोबर आहे म्हणतात ते. खरा गुरु असेल याच्यातला व्यवस्थित, पाण्यातला व्यवस्थित, तर तो सांगेल हां ठीक आहे छान तुम्ही खूप काम केलं आहे, चांगलं आहे असं म्हणेल. आणि त्याला म्हटलं की हे मला काय कळलेलं नाही आहे, तुम्ही काय ते सांगा म्हटलं की तो सांगेल हां बरोबर मग असं कर असं सांगेल. तेव्हा ह्यातला फरक आपल्या लक्षात ह्याला पुढचा हा असेल तर त्याच्यासाठी ही मूळ तळमळ, आणि मग तळमळीच्या दृष्टीनं मग प्रयत्न कशानं होईल ते, आणि मग नकळता अशी परिस्थिती आली तर काय करावा उपाय ते आपण शोधू, अशा दृष्टीने याच्याकडे पाहावं एवढी आपल्याला विनंती केली. येऊन आवास करसे हृदयी, येऊन आवास करसे हृदयी, येऊन आवास करसे हृदयी, ऐसे घडे कई कासयाने, ऐसे घडे कई कासयाने,
येऊनी आवास करिसे हृदयी, येऊनी आवास करिसे हृदयी, येऊनी आवास करिसे हृदयी. न कळता काय करावा उपाय, न कळता काय करावा उपाय, येणेरा हे भाव तुझ्या पायी, येणेरा हे भाव तुझ्या पायी. येऊनी आवास करिसे हृदयी, येऊनी आवास करिसे हृदयी, येऊनी आवास करिसे हृदयी, येऊनी आवास करिसे हृदयी, येऊनी आवास करिसे हृदयी. जानकी स्मरण जय जय राम. आता 2-3 निवेदनं. हे सगळे उपासनेतली भर भगवंताच्या कृपेनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं होते. तर रोजची जी 3 ते 5 हे 2 तास उपासना सुरू आहे, त्याच्यातलं ज्ञानेश्वरी पारायण बरोबर आता समाप्तीला आले पाडव्याच्या जवळ. तर त्याचा समारोप आत्ताच्या पद्धतीनं पुढच्या रविवारी होईल असं दिसतं, कारण त्याच्यानंतर एक गीतेची आवृत्ती आणि हरिपाठाचं शेवटी म्हणून पुढच्या रविवारी या वेळेमध्ये 3 ते 5च्या वेळेत याचा समारोपाचा असेल. आणि त्याच्याबरोबर जर वेळमध्ये असेल शेवटी तर त्याच्याबरोबर भजन होईल थोडंसं. एवढा पुढच्या रविवारचा यापुरतं राहील, कारण लगेच सोमवारी ज्ञानेश्वरी. खरं सांगायचं तर शेवटचा रविवार हा आपला ज्ञानेश्वरीचा आहे, पण हा पाडव्याचा वर्धापन दिनाचा ज्ञानेश्वरीचा दिवस असल्यामुळं तो सोमवारी आहे. लगेच सोमवारी ज्ञानेश्वरी आहे. आता त्या अर्थाने विचार केला तर 27 वर्ष आहे, 27वा वर्धापन दिन आहे हा तिचा. 98च्या वृत्तीपासून विचार केला तर ही 16 वर्ष. तर असं ही 16 वर्ष बरोबर आहे या जी सलग आत्ता ज्ञानेश्वरीची आवृत्ती सुरू आहे त्याची. तर ते हे रविवारच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. पुढच्या रविवारच्या आपल्या उपासनेबद्दल लगेच सोमवारी पाडवा आहे 31 तारखेला. तर त्या दिवशी आपला ज्ञानेश्वरीचा वर्धापन दिनाचा जो आहे तो नेहमी संध्याकाळी सकाळी आपल्या त्या वेळेच्या सवडीप्रमाणे आपण घेतो. यावेळेला आता इथे सगळा सेटअप आहे, तुमची अनुकूलता आहे आणि त्यात भर पडावी अशी इच्छा आहे ती. त्याच्यातली अनेक उपासनांची भर होती आहे. त्यातली एक भर म्हणजे तत्वांच्या उपासनेबद्दल गेल्या वेळेला बोललो होतो, तर त्याचं आता काम सुरू आहे. 1-2-3 दिवसात ते संपेल. आणि ज्यांना तशा तऱ्हेची उपासना करण्याची इच्छा आहे, विशेषतः या 4 तत्वांना अनुकूल अशी जी उपासना आहे तिच्या संबंधी माहिती सगळी आपल्याला आहे. जे भुकुमला आले असतील त्यांना कल्पना असेल, ज्यांनी ओम गा गुरु वाचला असेल त्यांना कल्पना असेल, तर थोडा आणखीन आपल्या नामाला आणखीन बळकटी यावी किंवा आणखीन त्याला परिणाम करता यावे याच्यासाठी ते आहे. तर ती पण त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी सुरू करावी असं विचार आहे. त्याचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी तो घ्यावा. आणि 16 तारखेच्या ह्या 31 तारखेच्या ह्या वर्धापन दिनाच्या वेळेची ज्या ज्ञानेश्वरीची वेळ आहे तेवढी सकाळी ठेवलेली आहे, एवढं मात्र कृपा करून लक्षात ठेवावं. तो महत्त्वाचा विषय. सकाळी 10 ते 12 या वेळेत दत्तजयंतीनंतर परत एकदा संधी आहे. ते पाडव्याचा दिवस आहे आणि ज्ञानेश्वरीचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पुढं महाप्रसाद ठेवावा अशी इच्छा आहे. तर त्यामुळं 10 ते 12 ज्ञानेश्वरी आणि 12 वाजता महाप्रसाद, म्हणजे 12:30ला. तर इथे आत्ता ज्या 6 उपासना सुरू आहेत त्यातली एक 12 वाजता असते, ती 12 ते 12:30 होते आणि 12:30ला नेहमीचं इथे घरी प्रसाद होतो. तर तसं त्या दिवशीचे 12च्या ज्ञानेश्वरी संपेल. 12 ते 12:30 नेहमीची अन्नपूर्णेची आरती उपासना ही जी आहे ते 20 मिनिटाचं असतं, ते होईल. ते झालं की लगेच महाप्रसाद 12:30ला होईल. असं आत्ताची योजना आहे. संत मंडळींच्या समोर प्रार्थना आहे त्यांनी हे घडवून घ्यावं. आणि ही जी वेळेचा बदल आहे, महाप्रसादाची योजना आहे, तर हे जे आहे याची माहिती आपल्या येणाऱ्या मंडळींना आपण कृपा करून सांगावी. आणि पाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वरी आहे, 10 ते 12 अशी. फार पूर्वी आपली ती वेळ होती 10 ते 12ची तशी पूर्वी, तर तशी एकदा या निमित्ताने तशी घेऊ. तर रविवारी ही 3 ते 5 आणि सोमवारी 10 ते 12 आणि 12:30 वाजता महाप्रसाद. तर
ज्ञानेश्वरीला तर ज्यांना शक्तिबुद्धी ते देतील माऊली त्यांनी यावं ही तर प्रार्थना आहेच. रविवारी आपली भेट होईल होती, रविवारी भजनाच्या किंवा त्या ज्ञानेश्वरीच्या संगतीच्या निमित्ताने, पण तरीसुद्धा आत्ता सांगून ठेवतो तर त्यांनी ज्यांना शक्तिबुद्धी मिळेल त्यांनी यावंच. पण ते नाही झालं तरी महाप्रसादाला यावंच, कारण शेवटी याचाही तितका प्रसादाचा उपयोग आहे तितकाच त्याचाही उपयोग आहे, तर तेही आपल्याला काही ना काही देईल. तर हे सगळं निवेदन आपल्यापुढे केलेलं आहे, संतांपुढे केलेलं आहे आणि आपल्या परिचितांना आपण हे सांगावं अशी आपल्याला प्रार्थना करतो. इतर उपासनेबद्दल महत्त्वाचं निवेदन आहे ते जपाबद्दलचं आहे. तर 9 तारखेला आल्यापासून या 6 वेळच्या उपासना इथे सुरू आहेत. दिवसभर कोणी आता नामदिवसाला येऊ शकतं. दिवसासाठी येणार असाल, समजा 9 ते 5 अशी वेळ साधारण गृहीत धरलेली आहे, त्यापैकी 9 ते 4, कोणाचं 10 ते 5 असं काही जर असेल तर ते कोणत्याही वर्किंग डेला इतर कुठल्याही दिवशी आलं तरी चालेल. आलात तर त्यावेळेला फक्त असं जरी यायचं असेल तर फक्त एक फोन करून ठेवलाच चालेल. आपला संतच्याचा फोन आपल्याकडे त्यावेळेचा हॉलचा आहे इथला 96239723 तो नंबर आपल्याकडे असेल. कुठल्याही दुसऱ्या नंबरवर जरी केलं तरी चालेल. इथे कळेल अशी फक्त त्याची यंत्रणा आहे ठेवलेली की आपण नामदिवसाला येणार आहात. दुपारच्या प्रसादाची किंवा त्यावेळची चहाची कुठली वेळ असेल तर ती त्यांना इथं घरी करता यावं याच्यासाठी ही फक्त नोंदणीची हे आहे व्यवस्था आहे. तर हे नामदिवस सुरू झालेले आहेत, त्यानुसार येऊन मंडळी करतातही आहेत. तर हे गेल्या रविवारी आपल्याला निवेदन केलंच होतं. त्याच्यात आता ज्या ठिकाणी आपण होतो या उपासनेच्या बाबतीत किंवा जपाच्या बाबतीत तर त्या अखंड जपापर्यंत आलेलं होतं. तसा अखंड जप इथं गेल्या 16 तारखेपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे हे आपल्याला त्या दिवशी गेल्या रविवारच्या ह्याच्यात बोललेलं आहे. तर तसा अखंड जप आता सुरू झाला. स्थानिक मंडळींना आता त्यांच्या सवडीनं येता येईल. अखंड जप सुरूच आहे, माळ सुरूच आहे, तर तसंही करता येईल. आणि आता निवासीच्या जपाची फक्त आम्हाला अजूनही तेवढे अंदाज नव्हता की हे सगळं काम पुरवणं त्याच्यासाठी जेवढं आवश्यक आहे ते आता पुरं झालेलं आहे. पुरवलं आहे ते होईल, थोड्या 15 दिवसामध्ये होईल ते. तर दरम्यानच्या काळात आता निवासीची व्यवस्था पण सुरू झालेली आहे. आणि या आठवड्यापासून आता मागे जशी समविषम तारखांना मुक्कामाची सोय होती आणि जपाची सोय होती तर तशा तऱ्हेची सोय आता सुरू झालेली आहे. उद्यापासून ती सुरू होईल आणि त्यानुसार आपण मागची एक शेड्यूल आपल्याला माहिती आहे. रात्री 10 वाजेपर्यंत यावं, सकाळी 6 नंतर जाता येईल. त्याच्या आधी आलात इथे येणं जाणं थोडंसं कदाचित अवघड वाटलं, इथे कळवलं तर वाहन घेऊन जाईल. जर नाही कळवता आलं, समजा असं काही झालं, परस्पर आलं तरी चालेल. संध्याकाळी 6 वाजून जरी आलं तरी चालेल. मध्ये जी काही जेवणाची वेळ येईल त्याची व्यवस्था इथे होईल, कारण आता इथे अन्नपूर्ण घर सुरू झालेलं आहेच. तर तिचं आहे ते चालवणारी मंडळी पण ही सगळी येतात, त्यांचे सराव त्यांना झालेले आहे. तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत जरी आलं आणि मी करून गेलं पुढचं रात्रीचं निवास करून गेलं तरी चालण्यासारखं आहे. निवासाची व्यवस्था आहे ती आता सुरू झालेली आहे, त्यामुळं तसंही यायला हरकत नाही. तर ते आता मागच्याप्रमाणेच 6 तारखा पुरुषांना आणि 20 तारखा स्त्रियांसाठी आहेत. 6 मंडळींपर्यंत व्यवस्था आहे. रात्रीचं 11 ते 6 एवढंच हे आहे मूळ शेड्यूल. 6-7पासून इथलं सुरू होतंच, त्यामुळे पहिली उपासना इथली 7:30ला असते. रात्रीच्या ज्या उपासना असतात त्याही आपल्याला मिळू शकतात. त्या वेळेला जी असेल, संध्याकाळी 6च्या दरम्यान आला असेल तर जी कुठली 8 वाजताची उपासना असेल ती मिळेल. रात्रीची 10ची जी शेवट इथे समारोपाची उपासना असते ती मिळेल. पुढे आपला जप सुरू राहील. जी काही चिठी येईल त्यानुसार ते पुढचे तास घेतले तरी चालतील. तर ही जी व्यवस्था होती ती आता फक्त ती कार्यरत व्हायला निवास आणि स्वयंपाकघर दोन्ही सुरू होण्याची गरज होती, तर ते त्यांच्या कृपेने सुरू झालेले आहे. म्हणून आता केव्हाही आपण आलात तरी चालेल. मुक्कामाची व्यवस्था आहे. फक्त ते आपल्या नोंदणी मागे जशी करत होतो तशी फोन करून नोंदणी करून ठेवली तरी चालेल. त्याचे प्रत्यक्ष पाडव्याला पुढच्या 7 महिन्याची नोंदणीची पण व्यवस्था करू. मधल्या काळात कोणाला यायचं असेल तरी आलं तरी चालेल, फक्त कळवून यावं. आणि हे दिवस आपले जसे मागास समविषम तारखा होत्या आणि समतारखा पुरुषांना होत्या, विषम तारखा स्त्रियांना होत्या, तशा पद्धतीनं तशी नोंदणी केली तरी चालेल. नोंदणीच्या वेळा आपल्याला ते कळेलच की तिथे किती मंडळी आहेत आत्ता आणि काही भर घालण्याची गरज आहे का किंवा कसं आहे, किंवा कोणत्याही वेळेला आम्ही याची तयारी आहे अशी पर्यायी सुद्धा व्यवस्थेची नावं नोंदवून ठेवलेली होती काही लोकांनी. इथे जर कमी पडलं तर त्यांना विचारावं, बाबा आम्ही मोकळे आहोत, आम्ही येऊ शकतो, असं जर कोणाचं निवासाचं असेल तर त्यांचेसुद्धा पर्यायी व्यवस्थेची नावं घ्यायची आता सुरू होईल. पाडव्याला प्रत्यक्ष ते सर्वांसाठीच होईल, कारण इथे आता परगावची मंडळी त्यावेळेला भेटतील, त्यांना त्यावेळेला निवेदन कळेल. दरम्यानच्या काळात आपल्याला माहीत असावं हा आठवडाभर त्याच्यासाठी आहे, केव्हा आपण कळवलं तरी चालेल. तेव्हा निवास व्यवस्था पण आता सुरू होती उद्यापासून. तर ते आपल्याला सर्व निवेदन केलं. आता काय नाही, भगवंतांनी कृपा करावी, असंच हे जे काही उपासना आहे ते वाढती ठेवावी आणि सर्वांना त्याचा लाभ व्हावा बस.
पान 327 पद 199. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा. भाव भक्ती येई घरा, भाव भक्ती येई घरा. पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. संत भेटी सर्व काळ, संत भेटी सर्व काळ. होई मन ते निर्मळ, होई मन ते निर्मळ. पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. विश्वनाथा शुद्ध मन, विश्वनाथा शुद्ध मन. ओळखे देव सदालीन, ओळखे देव सदालीन. पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. ज्ञानकी स्मरण जय